शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की काय सुरू आहे हे काही कळायला मार्ग नाहीये. ज्या खासदार सुप्रिया सुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पाया पडताना दिसतात, त्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं वाढदिवसानिमित्त औक्षण करताना देखील व्हिडिओ त्या जारी करतात. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जंतर मंतरवरती जाऊन काँग्रेस जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना मदतीसाठी विचारणा करून तिथून बाहेर पडतात आणि तेच शरद पवार दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतात. या भेटीमागचं कारण काय, राजकारण काय आणि टायमिंग, या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ज्या मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आंदोलन केलेलं होतं, त्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय धरून पोलिसांनी त्यांना गाडीत कोंबलेलं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचा हात हातात घेऊन त्यांना आपल्या निवासस्थानी पाचारण करतायत. वेगवेगळे अर्थ सांगणाऱ्या या दोन्ही गोष्टी आहेत. यातनं काय साध्य झालेलं आहे, शरद पवारांनी काय साध्य केलेलं आहे, तर शरद पवारांनी असं साध्य केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत. जे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांशी पाहत नाहीत, त्याच वेळी शरद पवार आणि मोदी या दोघांमधल्या नात्यांमधला ओलावा हा वेगळं काहीतरी सांगून जातोय. बरं, ही भेट कशाच्या पार्श्वभूमीवरती आणखीन होते आहे की ज्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे, ज्यावेळी पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही एनडी मध्ये जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे आणि ज्या वेळेस डिलिमिटेशन बिलाला शरद पवार हे पाठिंबा देणार आहेत, या साऱ्या पार्श्वभूमीवरती शरद पवार भेटतात. दुसरीकडे काय चित्र आहे की सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्या या मागणीसाठी पोरं अक्षरशः लाठ्या काठ्या खात आहेत. त्याचवेळी शरद पवार मात्र शेतकऱ्यांच्या एमएसपीचा प्रश्न घेऊन पंतप्रधान मोदी यांच्या दारी जात आहेत. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असती तर समजू शकलं असतं, पण ते पवारांनी केलं नाही. त्यांनी शेतकरी हिताचा मुद्दा म्हणे पुढे आणलेला आहे, पण त्यातनं 2-3 गोष्टी त्यांनी साध्य केलेल्या आहेत. एक तर आपण काँग्रेसच्या बरोबर किंवा काँग्रेस म्हणेल तसं वागणार नाही, त्या पद्धतीने आपण जाणार नाही. जो टोकाचा कट्टर मोदी विरोध काँग्रेस करते तो मार्ग मला मान्य नाही, हे देखील शरद पवार यांनी दाखवून दिलेलं आहे. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचं देखील काम मोदी यांनी या फोटोवरनं दाखवून दिलेलं आहे. कालच राहुल गांधी यांच्या पंतप्रधान यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनावरनं आपनं टीका केलेली होती. आता तोच कित्ता शरद पवार यांनी टीका न करता गिरवलेला आहे. शरद पवार राहुल गांधी यांच्या आंदोलनाविषयी काही बोलले नाहीत, पण मोदी यांची भेट घेऊन हे आंदोलन मला आवडलं नाही हे देखील दाखवून दिलेलं आहे. आता या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली का, तर नक्कीच झालेली असणार. कारण जेव्हा 2019 मध्ये तुम्हाला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांची युती होणार अशी चर्चा असतानाच शरद पवार हे मोदी यांना अशीच एक कागदांची फाईल सोबत घेऊन भेटायला गेलेले होते. त्याच वेळी त्या दोघांमध्ये सरकार स्थापनेविषयी चर्चा झालेली होती, पण शरद पवारांचं म्हणणं असं होतं की मी भाजप सोबत येणार नाही असं मी पंतप्रधानांना सांगितलं होतं आणि भाजपचं म्हणणं असं होतं की त्याच भेटीमध्ये पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा द्यायचं ठरवलेलं होतं. आता या भेटीमध्ये काय ठरलेलं असू शकेल, डिलिमिटेशनचा मुद्दा जो भाजपसाठी अतिशय महत्वाचा आहे तो मुद्दा नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या चर्चेला आला असेल. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय करायचं याविषयी देखील चर्चा झालेली असणार आणि मोदी हे पवारांना गुरु म्हणतात, याविषयी पवारांचा म्हणजे गुरूंचा सल्ला मोदी यांनी नक्कीच घेतलेला असणार. त्यामुळं ही भेट साधीसुधी नव्हती, ही भेट टायमिंग साधणारी होती, विरोधी पक्षांमध्ये फूट पाडणारी होती, भाजपला दिलासा देणारी होती. पण पवारांचं नक्की काय चाललेलं आहे हे या भेटीतनं काहीच कळून येत नाही, कारण आदल्या दिवशीचे पवार वेगळे होते, आजचे पवार वेगळे आहेत. त्यामुळं या भेटीविषयीचे तर्कवितर्क आणखी काही काळ चालू राहतील. ते कळायला मला वाटतं संसदेचं हे अधिवेशन संपता संपता काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी.